नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीक विमा 2025 संबंधित काही महत्त्वाच्या अपडेट ह्या आलेल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत, की बाबा आमची पैसेवारी जाहीर होणार आहे का? झाली आहे का? त्याचबरोबर किती जिल्ह्यांची झालेली आहे व कधी पीक विम्याचं वाटप हे होणार आहे? तर चला ह्या सर्व गोष्टींची तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर काही जिल्ह्यांची मी पैसेवारी देखील सांगणार आहे. त्याचबरोबर किती तारखेला पीक विमा तुमच्या खात्यात जमा होईल ह्याच्या संदर्भात देखील अपडेट देणार आहे. तर कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्यावं. माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकॉनचं बटन दिसते त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला पीक विम्यासंबंधित जी काही सर्वात लवकर अपडेट येईल ते आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. मागच्या काही दिवसांपासून जरा इतर कामामध्ये असल्यामुळे मला काही अपडेट देता आल्या नाही, त्याबद्दल मी क्षमा मागतो. इथून पुढे आपण कंटिन्यू अपडेट देणार आहोत. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती हे जिल्ह्यांची पैसेवारी ही 20 तारखेच्या आसपास जाहीर होणार आहे. त्याचबरोबर स्टेटस हे 20 तारखेच्या आसपास बदलणार आहेत. पैसेवारी बऱ्याचशा ह्या जिल्ह्यांची जाहीर झालेली आहे. 50%च्या खाली ज्यांचे बऱ्याचशा जिल्ह्यांचे आलेले आहे. ह्यामध्ये बघा काही जण म्हणत असतील की बाबा 15 तारखेला तुमचे स्टेटस बदलणार आहेत. 15 तारखेला स्टेटस बदलणार नाही आहेत. बरेचसे यूट्यूबर तुम्हाला म्हणत असतील 15 तारखेला बदलतील. 15 तारखेला शक्य नाही. 20 तारखेच्या आसपास जवळपास उर्वरित जेवढे शेतकऱ्यांचे स्टेटस राहिलेले आहेत ते बदलणार आहेत. 15 तारखेला बदलणार नाहीत. या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या, कारण तुम्ही बाकी कुठेतरी ऐकलं असेल की 15 तारखेला होणार आहेत. तर 15 तारखेला होतील. त्याचबरोबर 15 तारखेला झाल्यानंतर महिन्याच्या अखेर पीक विमा तुमच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे. हे अधिकारिकरित्या स्पष्ट झालेलं आहे. तुम्ही इतर कुठे देखील जाऊन पाहिलं तर कुणी देखील तुम्हाला ह्याबाबतची अपडेट देणार आहे. तर ही या जिल्ह्यासंदर्भाची अपडेट होती. आता ह्याच्यामध्ये काही शेतकरी म्हणतात की बाबा परभणी, नांदेड, अमरावती, हिंगोली, त्याचबरोबर जालना हे जिल्ह्यांची काही शेतकरी म्हणतात की बाबा आमच्या गावांच्या संदर्भात कुठल्या गावांचं हे झालेलं आहे, कुठल्या गावं, तालुके व कुठल्या मंडळांमध्ये ही अनिवार्य पैशांची जाहीर झालेली आहे ह्याच्या संदर्भात अपडेट आहे. तर आपण अधिकृतरित्या पुढच्या व्हिडिओमध्ये जेवढे गावांची जे मंडळांमध्ये जेवढे गावं येतात तुमचे, परभणीतले असो, अमरावतीचे असो, नांदेड, हिंगोली ह्या जिल्ह्यांमधले असतील तर तुम्हाला त्याच्या संदर्भाची अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे देणार आहोत. पण त्या व्यतिरिक्त आता हे बाकी 4 ते 5 जिल्ह्यांचं झालं. आता उर्वरित जिल्ह्यांची काय अपडेट आहे? तर बघा बाकी जिल्ह्यांची छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे जिल्हा असेल, ठाणे, पालघर, त्याचबरोबर यवतमाळ आणि वाशिम हे काही जिल्हे आहेत. ह्यांच्याबद्दल देखील अपडेट आहे. ती अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या जिल्ह्यांची यादी व अपडेट ही दोन्ही एकत्र आपण घेणार आहोत. पण छोटीशी अपडेट म्हणजे त्या जिल्ह्यांची एकंदरीत पाहायला गेलं तर आता सध्या कुठल्याही प्रकारचा म्हणजे बाधा तुमची येणार नाही, कारण निवडणुकी वगैरे त्याच्या आचारसंहिता ही याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. 20 तारखेच्या नंतर तुमच्या खात्यावर पैसे कधीही जमा व्हायला सुरुवात होऊ शकतात. हे ऑफिशियली स्पष्ट झालेलं आहे. आणि तुम्हाला जर कोणी म्हणत असेल किंवा 15 तारखेला स्टेटस अपडेट होणार आहे, ते कुठल्याही प्रकारचं असं काही होणार नाही. पण 20 तारखेच्या आसपास 100% स्टेटस अपडेट होणार आहे. याबाबत तुम्ही 100% नोट करून ठेवा ही गोष्ट. तर ही होती ह्याच्या संदर्भात. आणि काही शेतकरी म्हणतात की बाबा पैसेवारी जाहीर झाल्यानुसार पैसे मिळतील किती? तर बघा, पैसे जेवढी तुमची रक्कम कमी दाखवेल, म्हणजे 50%च्या जेवढे कमी दाखवेल, 50 पैशाच्या जेवढं कमी दाखवेल तेवढी रक्कम तुमच्या खात्यावर जास्त जमा होते. हे बरेचसे शेतकरी विचारत होते त्यांच्यासाठी. तर ही या 2 ते 4 जिल्ह्यासंदर्भाची एक महत्त्वाची अपडेट समोर निघून आली होती. ह्याच्या व्यतिरिक्त बाकी जिल्ह्यांची अपडेट देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत